हूँ। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस न्यू कॉन्सेप्ट मध्ये होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. आता सॉन्ग बनत आहे, कसं आहे, कशा प्रकारे आहे ते तुम्हाला आपल्या समोर व्हिडिओमध्ये बघायचंच आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ कोणी स्किप करू नका. खूप जण व्हिडिओ स्किप करतात, त्यामुळे व्हिडिओची जी रीच आहे ती रीच सगळी खाली जात आहे. ओके, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं आहे. आता सॉन्ग एकदम युनिक आहे, समोर तुम्हाला आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे, त्यामुळे थोडंफार स्किप न करता व्हिडिओ बघत जा, मला सुद्धा जरा चांगलं वाटेल. तर सोबत मित्रांनो, तुम्हाला जर 100% एडिटर बनायचं असेल, जर बनायचंच असेल तर आपले व्हिडिओ संपूर्ण वॉच करत जा मित्रांनो, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटत असतं आपल्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करत जा. प्लस आता आजचा जो कॉन्सेप्ट आहे ते एकदम न्यू होणार आहे. प्लस आणखीन आपला जो सॉन्ग आहे ते मराठी सॉन्ग आहे आणि आजचा व्हिडिओ आपण आलेट मोशनवर व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेले मित्रांनो. सर्वांनी व्हिडिओला संपूर्ण वॉच करा. सोबत जर आपला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण काय आपण मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे. तर त्यातून जाऊन तुम्ही प्रीसेट आणि मटेरियल अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. जर तुम्हाला प्रीसेट आणि मटेरियल डाउनलोड करायचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर काय करायचं, आपण खाली टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक काय करा, टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. तर आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा आपलं जे मटेरियल आहे ते प्रोव्हाइड करत असतो एकदम फ्रीमध्ये, त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. आणि आपल्या टेलिग्राम सुद्धा 1000 फॅमिली पूर्ण व्हायला थोडंफार राहिले आहे, त्यामुळे पटापट टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. बाकी व्हिडिओ एकदम जबरदस्त टॉप क्लास झालेला आहे, सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचंय, थोडं स्किप न करता. तर चला, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघतो मी तुला एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर सिंपल मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ आपल्या आलेट मोशन ॲप्लिकेशनवरती एडिट करणार आहोत. तर सिंपल मित्रांनो, मी आपलं जो आलेट मोशन आहे त्याच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. आपण खूप दिवसानंतर आज आलेट मोशनवरती व्हिडिओ क्रिएट करणार आहोत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा. तर सिंपल मित्रांनो, मी आलेट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. फक्त आज आपली एकच बीट आहे, म्हणजे आपल्या एकाच प्रीसेटवरती आपण आज काम करणार आहोत. बाकी ही प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट करून घ्या. प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करायचा जर प्रॉब्लेम आला तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ आहे बघा, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन आलेट मोशन. तर तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. काही वेळेस प्रॉब्लेम आला तर बिनधास्तली कमेंट करा, तुमच्या कमेंटचं उत्तर मी स्वतः देईल. बाकी अशा प्रकारे प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. प्रीसेट आता ओपन करून घेत आपण. तर बघा, बीटमार्क प्रीसेट आपण अशा प्रकारे ओपन करून घेतलेले आहे. प्रीसेटमध्ये एक ओव्हरली व्हिडिओ आहे आणि दुसरं अशा प्रकारे एक फोटो म्हणजेच एक इफेक्ट आहे. ओके, तर आता सिंपल काय करायचं मित्रांनो, हे बीट वाईज आपले जितके काय फोटो आहेत ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपण आपले जितके काय फोटो आहेत ते फोटो ॲड करून घेऊयात. तर हे बघा मित्रांनो, आपले जितके फोटो आहेत तितके फोटो ॲड केलेत. आता तुम्हाला सांगतो, आपण जेव्हा फोटो ॲड करतो तेव्हा फोटो अशा काही रेशोमध्ये ॲड होतो. सिंपल काय करायचं, या फोटोला एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड करण्यासाठी वर 3 डॉट आहे, त्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. तिथे एक ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरिया. तर सिंपल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपला फोटो एकदम बरोबर करेक्ट रेशोमध्ये जाऊन बसणार आहे. तर अशा प्रकारे फोटो खाली घ्या, वाटलं तर असे वर ठेवलं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही, बट असे थोडे खाली घ्या जे आपले लेअर बाय लेअर बसेल. ओके, तर आता सिंपल काय करायचं, हे बघा आपले सगळे फोटो बघा अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत, एकदम लेंथ बरोबर ठेवायची आहे. तर आता सिंपल काय करायचं तुम्हाला सांगतो मी अगोदर. एक मी तुम्हाला 2 व्हाईट कलरचे इंकचे व्हिडिओ दिले असतील तर ते व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील, ते डाउनलोड करून घ्या. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे व्हिडिओ आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही 6 व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सिंपल काय करायचं, हा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून घ्या. आता काय करायचं, ब्लेंडिंग ऑन ऑपोजिटवरती यायचं, यावरती क्लिक करायचं. खाली लाईटनवरती क्लिक करायचं, एक ऑप्शन आहे स्क्रीनचं, तर स्क्रीनच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं. ओके, तर हा जो व्हिडिओ आहे हाच व्हिडिओ आपल्या सगळीकडे पेस्ट करायचा. ओके, तर सिंपल या व्हिडिओवरती क्लिक करायचं. तर लेअरचं ऑप्शन आहे, लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी लेअरवरती क्लिक करायचं, समोरच्या बीटवरती क्लिक करायची, तेवून परत लेअरवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे आहे. ओके, अशा प्रकारे थोडीफार लेंथ कमी जास्त होईल. तर इथे एक टाइम अँड ड्युरेशनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. तर इथं अशा प्रकारे ऑप्शन आहे, ऑप्शनवरती क्लिक करून याची लेंथ कमी करायची. ओके,
परत इथं बीटवर येऊन समोर पेस्ट करायची समोर. आता अशा प्रकारे लेंथ याची वाढवा लागणार आहे. परत यावरतीच येऊन याची लेंथ वाढवायची आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण पेस्ट करूयात. फक्त डबल बीट आहेत इथं थोडं फोटो आणि व्हिडिओ बरोबर ॲड करायचं. इथं डबल बीट कशी ॲड करायचं नाही, समोर जी एक बीट आहे तिथंच ॲड करायचं आहे. ओके, याचा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेऊयात. तिथे छोटे छोटे आपले फोटो तयार आहेत. ओके, तर अशा प्रकारे आहे. आता काय करायचं, इथं एक हाईड केलेला व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ अनहाईड करायचा आहे. सिम्पल व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, वर यायचं आहे, अशा प्रकारे याला वरती घ्यायचं आहे. आणि याची लेंथ आपलं जितकी व्हिडिओ आहे म्हणजे आपण जितके हे केलेत इफेक्ट पेस्ट म्हणजे 12.11 सेकंदापर्यंत वाढवायची आहे. ओके, इथपर्यंत. तर आता सिम्पल काय करायचं मित्रांनो, आपल्याला समोरचा 12.11 सेकंदापाशी तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिला असेल तर तो आणखीन एक व्हिडिओ ॲड करायचा, तर तो मी व्हिडिओ ॲड करून घेतो. तर सिम्पल मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे. तर सिम्पल हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. सिम्पल या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. साऊंड जो आहे तो साऊंड अगोदर म्यूट करायचा आहे, बॅकला यायचं आहे, ब्लेंडिंग ऑपोजिटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर लाईटवरती याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा, ही अशा प्रकारे सिम्पल याच व्हिडिओला परत आपल्याला कॉपी करायचं आहे, समोरच्या बीटपाशी येऊन पेस्ट करायचं आहे. परत समोरच्या बीटपाशी येऊन पेस्ट करायची, लेंथ याची कट करून घ्या अशा प्रकारे वाटलं तर आपण याची लेंथ कमी करूयात. ओके, ही बघा अशा प्रकारे याची लेंथ कमी करून घ्यायची आहे आपल्याला. तर सिम्पल आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. बाकी एक नंबरच्या फोटोला जो इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. इफेक्टवरती यायचं, इथं 3 लाईनवरती क्लिक करून परत कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं, समोरच्या फोटोपाशी यायचं. प्रत्येक फोटोला हा इफेक्ट पेस्ट झाला पाहिजे मित्रांनो. जास्त काय आपण इफेक्ट म्हणजे पेस्ट करायचा विषय ठेवलेला नाही, एकच इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट आपण पेस्ट करून देऊया सगळ्याच फोटोला. ओके, कसं होतं आज व्हिडिओमध्ये ते समजत नाही, तर आपण करून घेऊया तेवढं फास्टमध्ये पेस्ट इफेक्ट. बाकी एक लास्टच इफेक्ट राहिलेला आहे मित्रांनो, तितकाच पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण इफेक्ट आहे ती इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. तर आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला यायचं आहे 13.7 सेकंदापाशी एका सॉन्गवरती क्लिक करूया, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा अशा प्रकारे आपल्याला 2 बीट बघायला मिळणार आहेत. खाली सॉन्गवरतीच कळतील तुम्हाला, जर नाही कळलं तर अशा प्रकारे बीट्स लावून देतो मी. हे बघा अशा प्रकारे आपले 2-2 बीट आहेत इथं, म्हणजे आवाज लय भारी येतोय, वाटलं दाखवतो तुम्हाला मी. हे बघा अशा प्रकारे ते दन 2 वाजते दन. तर 2 बीट ॲड करून घेऊयात आपण. तर इथं एक आहे बघा कुठेतरी, हे बघा इथं एक आणि इथं एक. तर अशा प्रकारे बीट्स ॲड करायचे तुम्हाला सांगतो आता काय विषय करायचा आहे. या बीट पैसे यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करायचं, फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. कलर आणि फिलवरती यायचं आहे, व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. समोर यायचं थोडं, इथं डायरेक्ट आपली लेअर आहे ती लेअर कट करून टाकायची. ओके, अशा प्रकारे हे बघा सिम्पल याच लेअरला आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे, समोरच्या बीट पैसे येऊन पेस्ट करायचं आहे. म्हणजे जे आपले आताचे 2 बीट आहेत त्या 2 बीटला फक्त ही लेअर पेस्ट करून द्यायची आहे. ओके, हे बघा अशा प्रकारे आपण इथं समोर आहे, समोर पेस्ट करूयात. लय भारी वाजते मित्रांनो, तुम्हाला प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये समजलंच असेल अशा प्रकारे. तर मित्रांनो आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. समोर यायचं आपल्याला डबल बीट पैसे यायचं आहे. डबल बीट पैसे आल्याच्यानंतर परत आणखीन एक प्लसवर क्लिक करायचं, आणखीन एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. परत आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. 12.11 सेकंदापाशी यायचं, एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे. इथे यायचं आहे ब्लॅक कलरवरती क्लिक करून घ्या, बॅकला यायचं आहे. इफेक्टवरती यायचं आहे मित्रांनो, ॲड इफेक्टवरती यायचं आहे. तर सिम्पलवरती सर्चवरती इफेक्ट सर्च मारायचं, ब्लिंक नावाचा. सिम्पल ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च मारा, इफेक्ट ॲड करून घ्या. याची फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी फुल करायची आहे. ओके, एकदम फुल करायची अशा प्रकारे. हे बघा ओके, समजलं. आता इथून पुढे थोडं लक्ष द्या. कलर आणि फ्लेवरती यायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे इथं थोडं, इथं एक प्लसची की द्यायची आहे, याचा कलर चेंज करायचा आहे. थोडं समोर यायचं आहे, प्लसची की देऊन इथं याचा कलर चेंज करायचा आहे. हे बघा इथं येऊन इथं कलर चेंज करायचा आहे. थोडं लक्ष देऊन बघा मित्रांनो, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काय ना काय तुम्हाला नवीन शिकवत असतो. ओके, फक्त लक्ष देऊन बघत जा आणि व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करत जा, कारण आपण जे शिकवतो नवीन ते कोणीच शिकवत नाही, इतकं मला माहिती आहे. ओके, तर बघत आपण इतके घेऊयात ॲड करून. बाकी म्हणजे आपण श्रेष्ठ असं नाही मित्रांनो, तुम्हाला सांगतोय फक्त मी. हे बघा अशा प्रकारे बघा, खूपच भारी दिसणार आहे, पण तुम्हाला हा लगेच समजणार नाही याचा रिझल्ट. याचा रिझल्ट समजेल तुम्हाला व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर. आत्ताच बघा वाटतं तर हे बघा इफेक्ट असा चेंज होते. हे बघा
समोरच आहे. बाकी काही विषय नाही. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करा. इतकंच हे आवडलं असेल ते एक लाईक नक्की करा. काहीतरी नवीन शिकायला भेटलं तुम्हाला आज बघा. तर आता सिंपल काय करायचं बघा, स्टार्टिंगला यायचं आहे 0 सेकंदापाशी, आणखीन प्लसवरती क्लिक करायचं आहे, आणखीन एक रेक्टँगल ॲड करायचं आहे, वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. परत काय करायचं तर स्ट्रेस टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर कलर अँड फिलवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर नो कलर सिलेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती स्टोक इनेबल करायचं, स्टोकचा कलर ब्लॅक असेल, इथं व्हाईट करायचं आहे. स्टोकची लेंथ वाढवायची 7-8% ठेवून घ्या. डायरेक्ट एंडिंगला यायचं आहे. आपली जी बॉर्डर आहे बॉर्डरची लेंथ लास्टपर्यंत वाढून घ्यायची आहे. ओके, तर सिंपल मित्रांनो आपली जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपण ॲड करून घेतलेली आहे. बाकी जास्त काय लेयर्स नाही, आपले लेयर्स वाटलं तर ही जी आहे ती वरती ठेवा अशा प्रकारे, ही बघा. तर सिंपल काही सुद्धा अवघड नाही मित्रांनो, व्हिडिओ एकदम सोपे असतात आपले. आणि आलेट मोशन मला तर काही विषय यायचा नाही. तर आता सिंपल काय करायचं, आपला व्हिडिओ अशा प्रकारे एकदम जबरदस्तरित्या व्हिडिओवर बनवून रेडी झालेला आहे. तर आता व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून द्यायचा असं वाटतंय मला, कारण व्हिडिओ तर ऑलरेडीच आपला रेडी झालेला आहे ओव्हरऑल सगळाच. तर सिंपल इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. आता इथं व्हिडिओची क्वालिटी वगैरे आपण सेट करूया, तुम्हाला सांगतो बाकी कशी करायची कशी नाही. तर सिंपल आपली जी व्हिडिओची क्वालिटी आहे ही, तर यावरती यायचं आहे. इथं 1080 पिक्सल असेल यावरती क्लिक करून घ्या. 2K 4K सपोर्ट करत असेल तर ठेवा, बाकी अदरवाईज नसेल करत तर 1080 पिक्सलच ठेवा, नाही तर 720 सुद्धा ठेवून घेऊ शकता. बाकी माझ्या मते 1080 पिक्सल फिक्स राहू द्या, काही सुद्धा होणार नाही तुमच्या व्हिडिओला. एकदम जबरदस्तरित्या म्हणजे एकदम बाहेर दिसणार आहे. 4K गेली तर विषयच नाही. ओके, बाकी आता काय करायचं आहे, सिंपल खाली जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे ही बघा, अशा प्रकारे ही एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. बाकी मित्रांनो तुमचा व्हिडिओ तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या आणि फोटो जे आहे तर फोटो मल्टिपल यूज करा, म्हणजे व्हिडिओ आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. बाकी तुम्ही आता इथं लोगो लावला तरी हरकत नाही, काही लावलं तरी हरकत नाही, काही विषय नाही. बाकी राहू द्या, बाकी व्हिडिओ सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होता. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. आपण मागचाच गेला व्हिडिओ आहे, आपण धुरंधर सॉन्गवरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघा. त्याची वाटतं तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर धुरंधरचा एकदा सॉन्ग बघा, एक जबरदस्त आहे, ट्रेंडिंग आहे. ओके, तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.